Kyphoscoliosis. The kyphosis is hunchback, lordosis is swayback. तर दोन आहेत, स्ट्रक्चरल आणि नॉन स्ट्रक्चरल. नॉन स्ट्रक्चरल जो आहे तो स्ट्रक्चरमध्ये इनबिल्ड नाही आहे, त्याच्यामुळे हा बेंडिंगवर करेक्ट होऊन जातो आणि ज्या साईडला कर्व आहे त्या साईडला बेंड करायचं होऊन जातं आणि पेशंटचं युजली सुपाईन झोपताना तो कर्व निघून जातो. स्ट्रक्चरल जो आहे तो फिक्स्ड असतो, तो फ्लेक्झिबल नसतो, तो काही करेक्ट होत नाही. तो बेंड व्हा, झोपा, काही करा. म्हणजे क्लासिफाय कसं करता येईल? मोस्टली केसेस इडिओपॅथिक असतात 70%. काही कंजेनायटल आहेत स्पाईनच्या ॲबनॉर्मॅलिटीसोबतच्या, मेनिंगोमायलोसिससारख्या, ओपन किंवा क्लोज्ड. युजली इंट्रायुट्राइन ॲबनॉर्मॅलिटीज असतील, अदर असोसिएटेड कार्डियॅक आणि युरिनरी. मग ॲक्वायर्डमध्ये न्यूरो आणि मस्क्युलर. न्यूरोमध्ये सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलरमध्ये मस्क्युलर डिस्ट्रॉफीज आणि मिझेनकायमल ॲबनॉर्मॅलिटीज असतील, RA-SLEची किंवा रुमॅटॉइड काहीतरी, आणि ऑस्टिओजेनेसिसचे काही इश्यू असतील स्केलेटल. न्यूरो मस्क्युलर मेझेनकायमल म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू आणि बोन. न्यूरोफायब्रोमायटोसिसमध्ये ट्रॉमा आणि ट्युमर. सिव्हिअरिटी इज बेस्ड ऑन अँगल. आपल्याला माहिती आहे की मसल्स वीक होतात, त्याच्यामुळे मग एक प्रायमरी कर्व तयार होतो आणि त्याला कंपेन्सेट करायला सेकंडरी कर्व होतो. तर हा कॉब्स अँगल आहे आणि हा फर्ग्युसन अँगल आहे. लिपमन कॉब आणि रायझर फर्ग्युसन. तर हा परपेंडिक्युलर टाकल्यावर हा इथे अँगल आहे किंवा हा अँगल इथे इक्वल असतो, म्हणून इतक्या लांब खेचता येत नाही एक्सरे फिल्मवर, म्हणून त्यांनी इथे घेतलेला आहे. याला अपायकल व्हर्टेब्रा म्हटलं आहे. फर्ग्युसनमध्ये दोन अपायकल व्हर्टेब्राला जंक्शनला लाईन करून तुम्ही हा अँगल बघणार. तर डिपेंडिंग ऑन अँगल तुमची सिव्हिअरिटी ठरते आणि डिपेंडिंग ऑन अँगल तुमचं सर्जरीचं डिसिजन ठरतं. तर इंडिकेशन फॉर सर्जरी आहे की प्रोग्रेशन थांबवणं. प्रोग्रेसिव्ह डिसीज होऊन जातो, तो पोश्चर वीक होत जातं, तो कंटिन्युअसली वाढतं आणि मेनली काय रिस्पायरेटरी प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. तर इंडिकेशन इज डॉक्युमेंटेड प्रोग्रेशन ॲट एनी एज. कुठल्याही एजला प्रोग्रेशन जर जास्त होत असेल तर तुम्हाला करावं लागेल. न्यूरोमस्क्युलर जर डिसीज नसेल तर 40चा अँगल ॲक्सेप्ट करू शकतो, 40पर्यंत ॲक्सेप्ट करू शकतो. पण जर न्यूरोमस्क्युलर प्रॉब्लेम आहे, डिकनेस जसं आहे, तर मसल या खूप वीक आहेत, त्या 25लाच कट ऑफ घेतलेला आहे, तर त्याच्या पुढे गेलं तर आणखी वीक होऊन जातात. तर न्यूरोमस्क्युलर डिसीज नसेल तर जो वी कॅन वेट की स्टील स्केलेटल तुमचं स्टेबल राहील. इथे 25च्या पुढेच ते अनस्टेबल होईल, प्रोग्रेशन खूप जास्त होईल. तर इंडिकेशन इज प्रोग्रेशन डॉक्युमेंटेड ॲट एनी एज आणि पल्मोनरी डिस्फंक्शन. कॉब्स अँगल, न्यूरोलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट, पेन आणि कॉस्मॅटिक. तर पॅथोजेनेसिसमध्ये रिस्ट्रिक्टिव्ह डिसऑर्डर आहे हा, तर पल्मोनरी कंप्लायन्स होतं. इवन ऑब्स्ट्रक्टिव्ह पण होऊन जातं थोड्या प्रमाणात, कारण की वेसल्स ज्या आहेत ते डायलेट होतात. तर V/Q मिसमॅचसाठी दोन कारणं आहे की पल्मोनरी व्हस्क्युलर रेझिस्टन्स पण वाढलेला असतो आणि V/Q पण मिसमॅच होतो. तर मेनली रिस्ट्रिक्टिव्ह पॅटर्न आहे, कंप्लायन्स कमी होतो, वर्क ऑफ ब्रिदिंग वाढेल. मसल्स वीक आहे, शेवटी त्या रिझर्व कमी होईल, फेल्युअरपर्यंत जातील थोड्या वेळाने. लंग व्हॉल्यूम कमी झालेला असेल, कंप्लायन्स कमी असेल तर हायपॉक्सिया होईल. हायपॉक्सियामुळे मग पल्मोनरी हायपॉक्सिक व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होईल, त्याच्यामुळे मग रेझिस्टन्स वाढेल, ते स्ट्रेन RVH पर्यंत जाईल. तर दोन फिगर आहेत, 25 आणि 50. स्टेज करावं लागू शकतं जर मोठा आहे तर, आणि युजली अँटेरियर अप्रोच लोकांनी बंद केले, कारण की थोरॅकोस्कोपी करून करावं लागतं आणि तुमचं वन लंग व्हेंटिलेशन करावं लागतं आणि पोस्टेरियरच मोस्टली करतात. तर याच्यामध्ये पेशंट तुम्हाला प्रोन करावं लागणार आहे, तर प्रोनचे सगळे प्रॉब्लेम येणार आहेत. तर एक्स्ट्रिन्झिक रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज आहे, आता एक्स्ट्रिन्झिक टर्म टाकली त्याने. तर सर्व लंगच्या व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटी कमी झालेल्या असेल. आणि इंटरेस्टिंग आहे की सर्जरी आणि ॲनेस्थेशियामुळे हे आणखी बेकार होतं. तर पोस्ट सर्जरी म्हटलं आहे का वर्सन्ड बाय सर्जिकल करेक्शन. तर पोस्ट सर्जरी, कारण की पेशंटला त्या पोझिशनमध्ये सवय आहे, तर त्याच्यात ते वर्क तरी करतं. इथे इलॅस्टिक फोर्सेस चेंज होतात, तर पेशंटला अडॅप्ट व्हायला वेळ लागेल. नंतर सर्जरी रिलेटेड फ्लुईड स्पेसिंग होईल,
नंतर ॲनास्थेशियामुळे पण VQ मिसमॅच होतो, मसल्स लूज होतात, रिलॅक्स होतात, त्याच्यामुळे पुन्हा ॲटलॅक्टायसिस होतो. तर ॲनास्थेशियामुळे पण VQ खराब होतो, फर्दर लंग डायनॅमिक्स खराब होतात, तर वर्सन्स व्हायटल कॅपॅसिटी आणखी वर्सन होते. तर VQ मिसमॅचसाठी 2 रिझन आहेत. वस्क्युलेचरचं पण रेजिस्टन्स वाढलं आहे आणि ॲबनॉर्मल स्ट्रक्चरिंगमुळे पण VQ खराब झालेला आहे. व्हायटल कॅपॅसिटी 40% खाली आली तर मग पोस्ट ऑफ व्हेंटिलेशन लागू शकतं तुम्हाला. 40% तिकडे FEV1 आणि DLCO जी आहे ती जे न्यूमेक्टमीमध्ये आहे, इथे व्हायटल कॅपॅसिटीचं 40% घेतलं त्याने. प्री ऑफ ऑप्टिमायझेशन करायचं आहे, त्याच्यात एक्सरसाइजेस, ब्रेथ होल्डिंग, इन्सेंटिव्ह, डायलेटर, हायड्रेशन जे काही आहे. तर ॲनाल्जेसिस जर प्रॉपर नाही झाला तर कफ नाही करणार, कफ नाही झाला तर इन्फेक्शन होणार, न्यूमोनिया होणार, फेल्युअर होणार. तर ॲनाल्जेसिया इज इम्पॉर्टंट. पोस्ट ऑफ न्यूरोलॉजिकल डेफिसिट होऊ शकतात, तर आधीच प्री ऑफचे जे आहे ते डॉक्युमेंट करून ठेवावे लागतील तुम्हाला. आणि मस्क्युलोस्केलेटल ॲबनॉर्मॅलिटीज असतील, मस्क्युलर डिस्ट्रॉफीज असतील. आपण इथे बघितलं डिस्ट्रॉफीजमुळे ॲबनॉर्मल स्केलेटल स्ट्रक्चर होतं, तर त्याच्यामुळे स्कोलिनने प्रॉब्लेम होऊ शकतो आणि इन जनरल पण मसल रिलॅक्संटला ॲबनॉर्मल रिस्पॉन्स येतो. तर ही वेकअप टेस्ट आहे ओल्ड टायमर्सची. त्याच्याकरता तुम्हाला पेशंटला ड्रेडफुल एक्सपिरियन्स आहे, पेशंट अवेक होतो आणि त्याच्यामुळे त्याला ते काउन्सिलिंग आधीच करून ठेवावं लागतं आणि ॲश्युअर करावं लागतं की पेन नाही होणार. आणि पॅरेंट्सला पण अँझायटी असते, तर पॅरेंट्सला पण समजावून सांगावं लागतं. परंतु त्याचा ड्रॉबॅक आहे की जोपर्यंत तुम्ही पुढे येईल ते, जेव्हापर्यंत तुम्ही टेस्ट केली तोपर्यंतच फंक्शन कळणार आहे, नंतरचं नाही कळणार. म्हणून आपण SSAP आणि MEP करतो कंबाईंड. त्याचा बेटर स्टँडर्ड ऑफ केअर आहे, बेटर रिझल्ट आहेत. तर आपण त्याला समजावून सांगावं लागतं की पेन नाही होणार आणि काळजी करू नको, आणि लगेच त्याला बेन्झोडायझेपिन्स द्यावे लागतात जेणेकरून त्याची मेमरी जाईल नंतर टेस्टच्या नंतर. वेकअप टेस्ट और स्टॅग्नारा वेकअप टेस्ट. मग प्री ऑफ हिमॅटॉलॉजिकल काय ॲबनॉर्मॅलिटी असतील, हार्ट, लंग, त्याचे इम्प्रूव्हमेंट, ॲनिमिया, न्यूट्रिशन करेक्शन. EPOचं काही स्ट्रॉंग रिकमेंडेशन नाही आहे, सिलेक्टेड लोकांमध्ये देऊ शकतो ज्यांच्यामध्ये किडनी सिक्रेट नाही करत आहे, क्रोनिक डिसीज आहे. नंतर ड्रग हिस्ट्री डिटेलमध्ये घ्यावी लागेल, ब्लिडिंग थ्रोम्बोसिस रिस्क बघावी लागेल. 2 स्ट्रॅटेजी याने डिस्कस केलेल्या आहे इथे, प्री ऑफ ऑटोलॉगस डोनेशन आणि ॲक्यूट नॉर्मोवोलेमिक हिमोडायल्युशन. ॲक्यूट नॉर्मोवोलेमिक हिमोडायल्युशन, तर हे प्री ऑफ आहे, स्वतःच रक्त काढून ठेवायचं. तर 4 वीक बिफोर सर्जरी दर 4-5 दिवसाला थोडं थोडं रक्त काढतात ते, टिल 1 वीक का 2 वीक याने 3 डेज लिहिलं आहे. थोडे डिटेल्स व्हेरी होतात, पण HB चांगलं पाहिजे आणि EPOचं इंजेक्शन देऊन HB वाढवतात ते. तर त्या मानाने दिस इज बेटर म्हणतो तो ॲक्यूट नॉर्मोवोलेमिक हिमोडायल्युशन, कारण की याच्यामध्ये फ्रेश ब्लड मिळणार आणि अनप्लॅन्ड सर्जरीमध्ये पण मिळणार. याच्यासाठी प्री ऑफमध्ये तुम्हाला प्लॅन्ड असेल तरच करता येईल ते. तर ज्याचं HB चांगलं आहे आणि ब्लड लॉस 1000पेक्षा जास्त एक्सपेक्टेड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इंडक्शन नंतर ब्लड काढून घ्या आणि सायमल्टेनियसली क्रिस्टलॉइड देऊन टार्गेट भरून व्हॉलेमिया भरून घ्या. HB 7पर्यंत ठेवा, म्हणजे जो ब्लड लॉस होईल तो डायल्यूट ब्लडचा होईल, म्हणजे डेलिबरेटली तुम्ही एक ॲनिमिया प्रोड्यूस करताय. तर यंग हेल्दी ॲडल्टमध्ये हे करू शकता, जेओमध्ये करू शकता. फायदा आहे की फ्रेश ब्लड मिळेल आणि अनप्लॅन्ड सर्जरीला पण करता येईल. पोझिशनिंग प्रॉपर आवश्यक आहे, पुढे पोझिशनिंगचं येईल. इंड्युस्ड हायपोटेन्शनचा काही रोल नाही आहे, परंतु हे लोक कंट्रोल्ड हायपोटेन्शन ही टर्म भरपूर वापरतात. तर कंट्रोल चालतं, इंड्युस्ड नाही चालत. वर्ड जगलरी आहे. स्पायनल इस्किमिया होईल, त्याच्यामुळे इंड्युस्ड हायपोटेन्शन नको. नॉर्मोथर्मिया पाहिजे, कारण की कोॲग्युलेशन आणि प्लेटलेटचे प्रॉब्लेम होतील. सर्जरी मिनिमल इन्व्हेजिव्ह वापरा म्हणतो आहे, कारण की ब्लड लॉस खूप आहे, स्पाईन सर्जरी आहे. इलेक्ट्रोकॉटरी, फायब्रिन जेल, टिश्यू ॲडहेझिव्ह जे वापरायचं ते वापरा. सेल साल्वेज पण करू शकतो इंट्रा ब्लड लॉस प्रोटेक्ट करण्याकरता. सेफ आहे, इवन त्याच्यात टिश्यू डेब्रिज वगैरे गेल्या तरी चालतं, तर ॲमनिऑटिक फ्लुइड गेलं तरी चालतं. म्हणून हे ऑफ सर्जरीज वगैरेमध्ये पण चांगलं आहे, फक्त बॉवेल कंटॅमिनेशन नसलं पाहिजे. आणि CAमध्ये पण तुम्ही ल्युकोरिडक्टिव्ह फिल्टर वापरू शकता. तर
तर CA ऑप्समध्ये काम करतं ते, ज्यांच्यामध्ये लो HB आहे, रेअर ब्लड ग्रुप आहे, व्हेरी लो इन्सिडन्स ऑफ ॲडवर्स इफेक्ट. असं नाही की तुम्ही सेल्स सॅल्वेज केले त्याच्यात कंटॅमिनंट असतील, ॲमनिऑटिक फ्लुइडचा प्रॉब्लेम होत नाही, बाकी कॅन्सर सेल्सचा पण प्रॉब्लेम होत नाही असं म्हणतो तो. फिल्टर्स वापरा.